नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अशोकनगर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात अन्याय झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी व संगणक परिचालक यांनी संगनमत करून शासनाच्या पोर्टलवरून चुकीची माहिती अपलोड केल्याचा आरोप केला आहे. ग्रामपंचायतीने विविध विकास कामे, स्वच्छता उपक्रम आणि लोक सहभागाचे कार्यक्रम राबवून अभियानात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र आवश्यक फॉर्मॅट अपलोड न करणे व चुकीची माहिती नोंदविल्यामुळे ग्रामपंचायतीला केवळ 18 गुण मिळाले. त्यामुळे गावाला पुरस्कार आणि मानांकनापासून वंचित राहावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. अशोकनगर ग्रामपंचायतीला यापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त पुरस्कार आणि पर्यावरण ग्राम समृद्धी पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे गावाची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, धामणगाव रेल्वे, अमरावती. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू आहे आणि या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केलेल्या प्रोत्साहनपर बक्षिसाच्या त्यात अशोकनगर ग्रामपंचायतनी सहभाग घेतला होता. तालुक्यातील 12 पात्र गावामध्ये एक अशोकनगर सुद्धा होतं. पात्र असताना 69 गुणांक अशोकनगर ग्रामपंचायतला ऑफलाईनमध्ये होते, परंतु ऑनलाईन भरत असताना जाणीवपूर्वक षडयंत्र करून अशोकनगर गाव हे त्या सहभाग राहू नये, त्याच्यात अपात्र व्हावे आणि प्रोत्साहन बक्षिसापासून वंचित राहावे याकरता एक मोठं षडयंत्र राबवलं गेलं आणि त्याला फक्त 18 गुणांक ज्या सुविधा ग्रामपंचायतला आहे, प्राथमिक शाळेला आहे, शाळेला आहे, गावात सर्व लोकसहभागातून झालेली कामं दुर्लक्षित करून त्या ऑनलाईन जेव्हा याचा अहवाल सादर करता येतो त्याच्या सर्व ठिकाणी नाही जे शासकीय दस्तऐवजावर जी माहिती आहे ती सुद्धा नाही म्हणून दिली. जसे उदाहरणार्थ मनरेगा असो, उदाहरणार्थ आपल्या शाळेची पटसंख्या असो, शौचालयाची असो, स्वतःच्या ग्रामपंचायतची सुद्धा माहिती चुकीची दिलेली आहे. जे नळजोडणी आहे गावात, आता तुम्ही सीओला पत्र दिलं, कोणावर कारवाई होईल, कशा पद्धतीची चौकशी व्हावी, काय सांगा? आमचा आरोप आहे की त्या गावचे सचिव आणि संगणक परिचालक यांनी स्वतः ही चुकीची माहिती दिलेली आहे. जी त्यांच्याकडे असते ती सुद्धा माहिती तिने दिली नाही, म्हणून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी याची मागणी आम्ही सीओकडे केलेली आहे. माझं नाव सौ स्नेहल मनोजराव कडू, सरपंच अशोकनगर. माझा निवेदनाचा विषय असा होता की येत्या 5 तारखेला माझ्या गावामध्ये कमिटी येऊन गेली गाव तपासणीसाठी कमिटी आली असता ते मला आदल्या दिवशी सांगण्यात आलं व कमिटी आल्यावर कमिटीच्या निदर्शनास आलं की आपण ज्या गावात आलो त्या गावाला फक्त 18 मार्क्स आहेत आणि 12 गावापैकी एक अशोकनगर असं गाव आहे की त्याला RR पाटलाचा पुरस्कार आहे आणि त्यानंतर आहे दुसरं गाव. पण आज माझा विषय असा आहे की RR पाटलाचा पुरस्कार असताना सुद्धा धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानापासून वंचित ठेवलं गेलं. वंचित ठेवण्याचं कारण काय आहे हे त्यामागलं अजून कळलं नाही. षडयंत्र असू शकते, कारण जेव्हा प्रश्नावली भरली त्या प्रश्नावलीमध्ये फक्त 18 मार्क्स टाकण्यात आले आणि प्रश्नावली भरताना ज्या सोयी माझ्याकडे आहे त्या सोयी नाही म्हणून स्पष्ट लिहिल्या गेलं. त्या सोयी नाही हे झोपेत लिहिल्या गेलं की कसं लिहिल्या गेलं हे मला कळलं नाही. त्याचबरोबर माझ्या गावात आज शाळेमध्ये सर्व सोयी आहे, अंगणवाडीमध्ये सगळ्या सोयी आहे, ग्रामपंचायतमध्ये पण सगळ्या सोयी आहे. जेव्हा RR पाटलात गाव येते तेव्हा सगळ्या सोयी असतातच, परंतु सगळ्या सोयी असून सुद्धा प्रत्येक गोष्ट नाही म्हणून लिहिल्या गेली. प्रश्नावलीमध्ये जेव्हा प्रश्न विचारले आहे त्यात स्पष्ट असा उल्लेख आहे की अंगणवाडीमध्ये संडास नाही, शाळेत फक्त 13 विद्यार्थी आहे, शाळेची संख्या 2 टाकली, परंतु 13च विद्यार्थी आहे असं त्यात टाकण्यात आलं. याच्या मागे हात हा कोणाचा असू शकते हे मी निश्चित करू शकत नाही, पण हे षडयंत्र बरंच लांब आहे आणि मोठं आहे. जर काय षडयंत्र असू शकतं, काय फायदा असू शकतो याचा सर्वांचा? त्याचा फायदा हाच की अशोकनगर हे रेसमध्ये नसावं
आणि मार्क टाकताना एकदम कमी मार्क टाकावे. मार्क टाकत असताना जर मार्क जास्त पडले तर ते गाव परत रेसमध्ये घ्यावं लागतं, कारण की 5 गावांना बक्षीस असतं. पहिलं, दुसरं, तिसरं हे मोठं बक्षीस असतं आणि त्यावर 2 जे गावं असतात ते प्रोत्साहनपर असतात. मग प्रोत्साहनपर झाल्यावर जर कुठल्या तरी 5 मध्ये अशोकनगर जर बसत असेल तर ते अशोकनगर येऊ द्यायचं नाही. मग यात ऑपरेटर आणि सचिव यांचं मोठं काम असते की प्रश्नावली भरताना आपण काय टाकावं आणि काय नाही. शिवसाहेबांना सांगितलं, काय सांगितलं? शिवसाहेब म्हणाले की मी यावर काहीतरी कारवाई करतो, कारण की हे जे आहे प्रश्नावली सोडवलेली ही योग्य नाहीये.